नमस्कार. आज इथे बोध कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच आलेले बरीच मंडळी असतील. त्यांना आतापर्यंत बोध म्हणजे काय याची कल्पना आली असेल आणि रवी नाकेलने खूप छान शब्दात बोध म्हणजे काय हे सांगितलं होतं. खरं तर बोध हा केवळ भाषण ऐकण्याचा नाही आहे. हा कार्यक्रम आहे अनुभवातून शिकण्याचा आणि स्वतःकडे पाहण्याचा. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात कधीतरी हा प्रश्न नक्कीच येतो, आपण आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवू शकतो का आणि कसे. आजचे आपले दुसरे वक्ते ह्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच्या प्रवासातून नक्कीच देतील. आज आपल्यासोबत आहेत एस रिटेल ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष श्री सिद्धार्थ शाह. सिद्धार्थ शाह यांचा प्रवास हा लहान शहरातून सुरू झाला, पण मोठी स्वप्न उराशी बाळगून केलेला. वयाच्या 18व्या वर्षी कोल्हापूरमधून त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली. ना मोठे भांडवल, ना कोणती पार्श्वभूमी, फक्त स्वतःवरचा विश्वास, मेहनतीची तयारी आणि पुढे जाण्याची जिद्द. हळूहळू पायाभूत काम करत, विश्वास कमावत त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. आज एस रिटेल म्हणजे 4 राज्यांमध्ये 180 पेक्षाही जास्त शहरांमध्ये 450हून जास्त रिटेल स्टोर्स आणि 2600 पेक्षा जास्त लोकांची टीम. आज 61 लाखाहून अधिक समाधानी ग्राहक त्यांच्या ब्रँडवर विश्वास ठेवतात. हीच त्यांच्या यशाची खरी ओळख आहे. ह्या वर्षी म्हणजे 2025-26 मध्ये 2500 कोटींचा टर्नओव्हर गाठण्याचे उद्दिष्ट ठेवून ते आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय प्रवासाची दखल घेत फोर्ब्स इंडियाने त्यांना लोकल ब्रँड टू रिजनल पॉवर हाऊस म्हणून गौरवले आहे. तसेच इकॉनॉमिक टाइम्स ब्रँड डिस्रप्शन अवॉर्ड, BW रिटेलचे 40 अंडर 40 यासारखे मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पण सिद्धार्थ शाह यांचे यश फक्त आकड्यांमध्ये किंवा पुरस्कारांमध्ये नाही. ते माणसांवर विश्वास ठेवतात, टीम सोबत चालतात आणि कठीण काळातही सकारात्मक दृष्टिकोन राखतात. हीच त्यांची खरी ताकद आहे. 2 दशकांच्या प्रवासात अनेक चढ उतार आले, अपयश आले, अडचणी आल्या, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. आज त्यांचे स्वप्न स्पष्ट आहे. एस रिटेलला भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक विश्वासार्ह मोबाईल रिटेल कंपनी बनवणे. मित्रांनो, सिद्धार्थ शाह यांचा प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, स्वप्न पाहायला मोठे शहर लागत नाही, फक्त मोठं पण कणखर मन, प्रामाणिक मेहनत आणि सातत्य. मला खात्री आहे की ते आपल्यासोबत शेअर करणारा प्रवास आपल्या सर्वांसाठी विचार करायला लावणारा आणि मार्गदर्शक ठरेल. चला तर मग सिद्धार्थ शाह यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मी साईदा सर आणि थोरात महिला विनंती करतो की सिद्धार्थ शाहना त्यांनी स्टेजवर आमंत्रित करावे आणि त्यांना एस्कॉर्ट. नमस्कार, गुड मॉर्निंग. आपण पहिल्या बोधमधून बापूंच्या शॅडोमध्ये जसे नेक्स्ट जनरेशन दीपकभाई आणि भरतभाईंनी ज्या काही स्टोरीज त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या आपल्यासमोर उलगडल्या, त्या संदर्भातून आपण पुढे जातो आहे. सिद्धार्थच्या ज्यांची एक काय म्हणतो डार्क शॅडोमधून यांचा जो बिझनेस पुढे नेला त्यांनी, आणि त्या संदर्भातलं एक सगळ्याच्या गोष्टी आपण पुढे नेत आहोत. तर बिफोर आय ॲक्च्युली स्टार्ट दी सेशन, आय जस्ट वॉन्ट टू शेअर वन स्मॉल caption to all the audience here that when you talk, you are only repeating what you have been already know.
but if you listen, you may learn something new, and that's the main concept of taking both from today's session. So, welcome to the both session. Sir, I have heard your story. I know you for probably last 15-20 years, more than that. And I know your parents also well. They are doctors, and they are into the government servants. And you have started your entrepreneurship very early also. आणि ते असं म्हणतात की तुम्ही धंद्यात पडलात का ढकललं गेलं. तर त्याच्या मागे जरा स्टोरी तुम्ही सुरुवात जर उलगडली तर आय थिंक दॅट विल गिव्ह लॉट ऑफ इन्साइट्स टुवर्ड्स. ठीक आहे. सो गुड मॉर्निंग ऑल. आणि आय थिंक माझ्या स्टोरीवर यायच्या अगोदर फर्स्ट ऑफ ऑल मी भागवे सर आणि संपूर्ण TLC फॅमिलीचं पहिला आभार व्यक्त करीन की एक सुंदर संकल्पना ही ॲज अ फॅमिली TLC जी घेऊन जात आहे त्याच्याबद्दल अवेअरनेस करणं आणि या आजच्या युगात नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन चालवणं आणि लोकांचा विचार करणं हे थोडं अगदी हातावर मोजण्या एवढीच माणसं मी तरी भेटलोय. सो वन ऑफ देम इज भागवे सर अँड द एंटायर ग्रुप. सो प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ सोडून पुढं वाढतंय. सकाळीच मला साई सरांनी सांगितलं की एवढी जी मंडळी आलेत प्रत्येकजण कोणाच्या तरी घरी राहिले. सो मी त्यांना सकाळीच म्हटलं मला अगदी संघाचा काय म्हणतो तो परिचय झाला की संघात पण असंच केलं जातं की कोणी संघातली व्यक्ती येतं तर त्यांना एकमेकांच्या घरातच अकोमोडेट केलं जातं. तर हे विचार आहेत, हे खूप सुंदर विचार आहेत आणि ह्याच पद्धतीनं हे तुम्ही पुढं नेता ह्याच्याबद्दल खूपच कौतुक आहे. आणि मी असं म्हणेन की मला इथं वेलकम करून तुम्ही मला TLC फॅमिलीचा एक तसं बघितलं तर एक सदस्यच बनवलेला आहे आता. सो त्याच्याबद्दल परत सगळ्यांचा धन्यवाद. येस, आता आपण सुरुवात. सो व्यवसायात माझी सुरुवात ही वयाच्या अतिशय कमी वयात झाल्या. आय स्टार्टेड माय बिझनेस करिअर वेन आय वॉज 18 इयर्स. सो मी सकाळी 7:30ला कॉलेजला जायचो, 11 वाजता कॉलेज संपायचं आणि मग तिथून दुकान चालू व्हायचं. त्याच्या अगोदर पण 11वी 12वीतले पण एक प्रवास आहेत, त्याच्यानंतर मला परमिशन मिळाली. देखो एक कायम म्हण असते की राजा का बेटा ही राजा होता है, तसंच व्यापारी का बेटा ही व्यापारी होता, ही आतापर्यंत चालू असलेली प्रथा आहे. माझी पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. माझे आई वडील हे दोघंही व्यवसाय म्हणजे प्रोफेशननी डॉक्टर्स आहेत आणि दोघंही गव्हर्नमेंट सर्वंट्स होते, रिटायर झाले आता. सो घरात जे पार्श्वभूमी होती ती व्यापारची थोडी कमी होती. हां, माझे आजोबा एक वेल नोन व्यापारी होते आणि थोडे मी जे म्हणतात ना की आपण बालकडू, मला थोडेफार तिथून आले आणि मला आकर्षण होतं बिझनेसचं. आणि 11वी 12वीत मला असं म्हणायला लागेल की मला जी पॉकेट मनी मिळायची ती आठवड्याला 500 रुपये मिळायची आणि त्यावेळी जे आमचे कार्य करायला लागायचं आम्हाला ते कमी पडायचे. सो कधी ना कधी तर नेसेसिटी इज द इनोव्हेशन आपण म्हणतो ना की नेसेसिटी असली तर काही ना काहीतरी इनोव्हेट होतं. सो पॉकेट मनी कशी वाढवेल ह्या संकल्पनेतनं मी व्यापारात पडलो आणि तिकडूनच मग कुठेतरी सेकंड हँड फोन विक, कुठेतरी काय कर. सो दिस इज हाऊ माय करिअर बिगेंड. अँड देन फायनली फर्स्ट इयरमध्ये मी ज्यावेळी आलो त्यावेळी आय कन्व्हिन्स्ड माय पेरेंट्स की त्यांचा एक गाळा होता की मी कॉलेज करून 100% अभ्यास करीन, बट मला ती परवानगी द्या. अँड आय थिंक दॅट इज हाऊ माय जर्नी बिगॅन्ड ॲट द एज ऑफ 18. त्याच्या आधी तुम्ही तुमच्या कुठल्या तरी मित्राकडे सुद्धा जात होता कॉलेज नंतर आणि यू आर ट्राईंग टू बिल्ड अप युअर पॉकेट मनी. सो कॉलेजमध्ये ज्यावेळी 11वी 12वीत होतो त्यावेळीस मी जसं म्हटलं की पॉकेट मनी कमी पडायचं, तर माझाच एक मित्र होता, त्याच्या भावाचं त्यावेळी मोबाईलचं दुकान होतं. सो आम्ही मग 11 नंतर तिथं जाऊन बसायचो आणि मग तिथूनच ती सगळी संकल्पना ऐकत ऐकत कसं तो फोन विकतो,
मग तो कधी तर आम्हाला सुरुवातीला अरे हा हे चांगलं काम केलं म्हणून त्यांनी बक्षीस दिलं. ते म्हणतात ना, वाघाला एकदा रक्त लागलं चटक लागली. की मग ते कुठं असलं तर जावा, ह्या कस्टमरच्या घरी जाऊन बघा, विकून या, तुम्ही येताय काय. सो तिथून ते थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी बिल्ड होत गेल्या आणि मग ते नंतर पुढं इव्हॉल्व झालं. तो असाच प्रश्न आम्हालाही पडला होता की डॉक्टर आणि मग नंतर तुम्ही धंद्यात आणि ते इलेक्ट्रॉनिक्सच्या ह्याच्या व्यवसायात विदाऊट हॅव्हिंग मच नॉलेज अबाउट इलेक्ट्रॉनिक्स. तर हा नक्कीच मला वाटतं तो मित्राने तुम्हाला अशी एक चटक लावून दिली आणि मग ती लागली. येस सर. हॅलो सर, तुमच्या सुरुवातीच्या प्रवासात जसं आम्हालाही ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली त्यावेळेला बऱ्याच गोष्टी अननोन होत्या आणि बऱ्याच चुकाही व्हायच्या आणि त्या चुकामधून आपण काहीतरी शिकतो आणि घडतो. तसंच तुमच्या बाबतीतही झालं असेल. तर तुमच्या कठीण काळामध्ये तुम्ही कशा प्रकारे त्या सर्व गोष्टींची वर मात केली आणि त्याच्यानंतर तुमचा पुढली वाटचाल कशी झाली हे थोडं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सो एक कायम माझं एक असं म्हणणं आहे की तुम्हाला लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर संघर्ष लाईफमध्ये येणं हे अतिशय गरजेचं असतं आणि संघर्ष आला तर ते तुम्हाला डेफिनेटली बरं करतं. जसं मी म्हटलं की माझी सुरुवात ही 18 वर्षाच्या एजमध्ये झाली. त्यावेळी आपल्याला व्यावसायिक ज्ञान हे खूप कमी असतं आणि माझे जे इनिशियली 3-4 वर्षाचा प्रवास होता त्याच्यात असं होतं की भांडवल घरातल्यांकडनं आपण घेतलेलं होतं आणि आफ्टर 3-4 इयर्स ते भांडवल नेगेटिव्ह गेलेलं. मग त्याला मल्टिपल रिझन्स असतील की आपल्याला त्यावेळी अकाउंटिंग प्रॅक्टिस थोडी कमी येत असावी. सो असा एक काळ आलेला की तिथं असं झालेलं की आता हे व्यवसाय बंद करायचा आणि परत नोकरीला लागायचं. सो आय थिंक आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की मी माझ्या फॅमिलीला कन्व्हिन्स करू शकलो की मी नुकसान केलंय खरं ते पहिल्या 3 वर्षात केलंय, 4थ्या वर्षी मी त्याला कव्हर केलंय बऱ्यापैकी आणि दे गिव्ह मी अ चान्स परत. आणि त्या संघर्षनी मला खूप काही काही शिकवलेलं की फेलियर झालं तर लाईफमध्ये काय होऊ शकतं आणि पुढं फेलियर कसं टाळायला पाहिजे. हा तो जो इनिशियल संघर्ष होता त्यांनी शिकवलं आणि त्याच्यामुळे सतत तो संघर्ष कंटिन्यू ठेवला मी की परत तो फेलियर नाही व्हायला पाहिजे. दुसरं कुठं ना कुठं तरी एक असा मोड आलेला की व्यवसाय बंद करायचा. अगदी कळकळीची विनंती करून ते परत चालू केलेलं. त्यावेळी एक अट पण होती की परत लॉस केलास की मात्र आता परत चर्चा होणार नाही. तर तो मागणं एक जिद्द पण होती की परत आपल्याला लॉस करायचं नाही, नाहीतर आपल्याला ह्याच्यातनं कायमस्वरूपी बाहेर पडायला लागेल. सो मला कायम वाटतो की जो माझा इनिशियल 3-4 वर्ष जे संघर्षमय होते किंवा ज्याच्यामध्ये मला लॉसेस आले त्यांनी मला खूप काही काही शिकवलं. दुसरं मी म्हणेन की देखो छोट्या शहरातून ज्यावेळी एक व्यवसाय चालू होतो त्याचे आपले एक चॅलेंजेस असतात. तुम्हाला ॲक्सेस खूप लिमिटेड असतं. तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर तुम्हाला डबल एफर्ट टाकायला लागतं. कम्पॅरेटिव्हली तुम्ही जर मेट्रोमध्ये असाल तर ज्या एफर्ट्समध्ये तुम्ही पुढं जाऊ शकता त्या एफर्ट्समध्ये छोट्या शहरातली लोकांना थोडं पुढं जायला जास्त एफर्ट्स टाकायला लागतात. तर हा प्रॉब्लेम मलाही होता. म्हणजे कोल्हापुरात कोण भेटायला येणं म्हणजे अगदी 3-3 वर्षात एखादा अधिकारी कोल्हापुरात भेटायला यायचा. मग त्यांना भेटायला म्हणून आम्हालाच कुठंतरी जायला लागायचं. मग ते कुठं त्याला ते 1 मिनिटं 2 मिनिटाचा वेळ देणार, त्याच्यामध्ये त्या गोष्टी बनत नव्हत्या. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी जे अचीव करायला लागली त्याच्यामध्ये डबल एनर्जी टाकायला लागली. असं नाही की त्याच्यामध्ये सिंगल एनर्जी होती, त्याच्यामध्ये डबल एनर्जी टाकायला लागली. म्हणजे आपण म्हणतो 2x2 4 होता, तर आमच्यासाठी 2x2 कायम 2च व्हायचं. सो प्रत्येक वेळी जे डबल एनर्जी टाकली. त्याच्यानंतर एक वेळ आला, आम्ही इव्हॉल्व झालो. वी हॅड आवर ऑफिस देन इन पुना, बॉम्बे, आम्ही मल्टिपल ठिकाणी. मग त्याच्यानंतर तो ॲक्सेस आम्हाला फास्ट मिळत गेला. बट ती पहिले 10-15 वर्षाची सवय लागलेली की कायम एफर्ट्स जास्त टाकायचे ती कंटिन्यू राहिली. त्याच्यामुळे काय झालं, जसा ॲक्सेस मिळायला लागला आणि मग आमची एनर्जी डबल होती
तर सक्सेस जे म्हणतो ना आपण, स्पीड खूप वाढायला लागली आणि नंबर्स एकदम स्पीडनी वाढायला लागली, हीच सवय कुठं ना कुठं तरी आमच्या टीम मेंबर्सला पण होती. कारण ज्या पद्धतीने आम्ही इव्हॉल्व झालो, तर मी म्हणेन की जे आयुष्यातले हे 2 संघर्ष होते, एक तर छोट्या सिटीतनं बिझनेस इव्हॉल्व करणं आणि इनिशियल फेलियर, हे कुठं ना कुठं तरी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केलेला आहे. आणि एक ना मी कायम म्हण आमच्या टीमला म्हणत असतो, जो होता है अच्छे के लिए होता है. सो कधी आयुष्यात आपल्याला संघर्ष आला किंवा फेलियर आला तर आपल्याला कायम हा विचार करायचा आहे की गॉड इज ट्राईंग टू मेक अस मोर टफर आणि देर इज समथिंग बेटर. आपण बऱ्याचदा काय होतं, खचून जातो की अरे एवढा प्रॉब्लेम आला, हे झालं ते झालं, आता नको, बंद करतो, एक्स करतो. सो आपल्या नशिबात जे आहे ते आपल्यावर येणार आहे. आणि आपण कायम एक म्हणतो की कुठली ती ॲड आहे, डर के आगे जीत आहे. सो त्याला इव्हॉल्व करणं खूप गरजेचं आहे. कायम पुढं काही ना काहीतरी चांगलं आपल्यासाठी वेटिंग आहे. बट अगेन वी नीड टू इव्हॉल्व दॅट. जो काय आपले प्रॉब्लेम्स असतील त्याला इव्हॉल्व करणं खूप गरजेचं आहे. ॲक्च्युली तुम्ही बोला की ज्या तुमच्यासाठी विकनेस होत्या त्या गोष्टीवरती तुम्ही काम करताना तुमच्याकडे एक स्ट्रेंथ डेव्हलप झाली आणि त्या स्ट्रेंथचं ज्या वेळेला तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली त्यावेळेला तुम्ही तो जो पाठीमागचा जो स्मॉल आणि मोठ्या सिटीमधला गॅप होता तो अतिशय स्पीडनं कवर केला. आपल्यालाही ॲक्च्युली आपल्या रेग्युलर रुटीन ह्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळे पद्धतीनं प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्न करत असताना आपल्याला एक खूप चॅलेंज येत असतात. तर आपण त्या चॅलेंजेसला न थांबता त्या चॅलेंजेसला ज्यावेळेला आपण ओव्हरकम करतो आणि त्यावेळेला ज्यावेळेला आपल्याला राईट अपॉर्च्युनिटी मिळते त्या राईट अपॉर्च्युनिटीला आपण जे येणारं नवीन गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे फेस करून आपण मल्टिपल ग्रोथ करू शकतो. असं एक खूप चांगलं तुमच्याकडून आम्हाला हे टेकअवे मिळालं. You have grown exponentially in terms of stores, in terms of people, in terms of cities and तर ह्या सगळ्या I mean the scale has been only in X, nothing less than 10x, 20x, 30x आणि या सगळ्या गोष्टी होत्या. तर प्रोबेबली हे सगळं करत असताना at this moment you just look back and what is that crucial value which you have retained in this growth? सो बऱ्याचदा आम्ही पण मागं जातो. सो देखो, एक तर ॲज अ कंपनी वी अचीव्ड आवर फर्स्ट रेव्हेन्यू माइलस्टोन ऑफ 100 crores in the year of 2000, I think 17. Today at 2026 we are roughly exiting a revenue of around 2,500 crores. So in last 8 to 9 years we have grown by 25x. There had been one incident in my life. मला कायम वाटतं की तो इन्सिडेंट जर माझ्या लाईफमध्ये झाला नसता तर मे बी आज मी हे करू शकलो नसतो. अराउंड 2014-15च्या आसपासची टाईम आहे. त्यावेळी इंडियामध्ये स्टार्टअप कल्चर किंवा फंडिंग घेणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप जोरात चालू होते. साधारणपणे 15-1 वर्षा अगोदर ते माझंही वय 25 वगैरे होतं. त्यामुळे ते म्हणतात ना, नव्याला एकदम जोश सगळा हाय असतो. एकाने मला सांगितलं, चल तुला मुंबईत ओळख करून देतो आणि आपण फंडिंग रेस करू आणि फंडिंग रेस झालं की तुझी प्रोग्रेस एकदम फास्ट होईल. 2014-15चा तो टाईम होता. मुंबईत एका हॉटेलमध्ये माझी मीटिंग झालेली. आता त्या व्यक्तीचं नाव मला लक्षात नाही आहे कारण तो जो बोध देऊन गेला त्याच्यानंतर मी त्याला परत भेटलेलं नाही, बट तो खूप मोठा बोध देऊन गेलेला. त्यावेळी आम्ही बसलेलो. तो म्हटला तुमचं बिझनेस प्रेझेंट करा. तर आम्ही म्हटलं, त्यावेळी माझे 3-4-5 दुकानं होती. विजन काय होतं, मी 25 दुकानं करणार, हे आमचं त्यावेळी विजन. सो तो म्हटला तुमचं बिझनेस काय. आम्ही म्हटलं मोबाईल बिझनेस. कसं, कोण बघतं. मी म्हटलं मी बघतोय. ठीक आहे, तुम्ही मार्केटिंग करता का नाही करता. हो म्हटलं, कोण करतंय. मी म्हटलं बघा मार्केटिंग असं असं करतो, मीच करतोय. बरं, ते म्हटले तुमचं सप्लाय चेन वगैरे प्लॅनिंग कसं होतं. तर म्हटलं बघा असं सकाळी येतो मी आणि स्टॉकशीट काढून बसतो आणि फोन करून ऑर्डर देतो आणि मीच बघतो. मग म्हटलं ठीक आहे, तुमची टीम किती लोकांची आहे. तर म्हटलं 15-20 लोकांची आहे. तर म्हटलं ते कसं तुम्ही टीम घेता आणि तुम्ही कसं करता.
मग म्हटलं मीच इंटरव्ह्यू घेतो, मीच सगळ्यांना बोलवतो, मीच ट्रेनिंग देतो आणि बघा मी अशी एकदम जबरदस्त माणसं तयार केलेत. अजून त्याने 2-4 प्रश्न विचारले. आपल्याला नॉर्मली काय असतं, मीच सिंगम हे कायम एक डोक्यात थॉट असतं की मीच हुशार आणि मीच सिंगम. त्या व्यक्तीनं 10 ते 15 मिनिटच ती मीटिंग झाली. त्यानं अशी नुसती फाईल ढकलली आणि मला म्हटलं की सिद्धार्थ, ज्या दिवशी यापैकी काहीच तू करणार नाहीस त्या दिवशी तू आम्हाला येऊ भेट. बोले वी डोंट इन्व्हेस्ट ऑन पीपल, वी इन्व्हेस्ट ऑन प्रोसेस. ठीक आहे, तुलाच करायचं म्हटलं वाईट वाटून घेऊ नकोस. इथनं जाताना तुझा ॲक्सिडेंट झाला आणि 6 महिने तू ऑफिसमध्ये गेला नाहीस तर म्हटले तुझी निम्मी दुकानं बंद होतील. का? कारण तू म्हणा लागलायस मीच सिंगम आहे सगळ्या गोष्टींचा, मागं कोण नाहीच आहे. त्या दिवशी मला एक मेसेज, तिथून आठवडाभर मी त्या गोष्टीवर विचार करत बसलेलो. एक लाईन मी त्यावेळी डोक्यात सेट केली की इफ यू कॅनॉट बी रिप्लेस्ड यू कॅनॉट ग्रो. सो त्या दिवशीपासून प्रत्येक कार्य जे मी करतोय त्याची रिप्लेसमेंट 2014-15चा युग आहे ते करायला चालू केलं. ठीक आहे, आजपर्यंत ते करतच यायला लागलोय आणि मे बी आज ते करत यायला लागलोय. म्हणून साधारणपणे आमची टीम साईज आता रफली 3-1 हजार लोकांची टीम साईज आहे आणि मल्टिपल लेयर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्याचं एक चांगलं म्हणणं असं पण आहे की ही एवढी मोठी टीम बिल्ड करत असताना एम्पॉवरमेंट आम्ही खूप जास्त केली. त्याचं वन ऑफ दी रिझन आहे की आमचं जे ॲट्रिशन रेट आहे ऑर्गनायझेशनचं ते लिडरशिप लेवलवर 2-3% आहे आणि मॅनेजरल लेवलवर 7 ते 8% आहे. सो ते साधारणपणे इंडस्ट्रीच्या 50%हून पण कमी आहे. सो लोकांना जर तुम्ही एम्पॉवरमेंट दिली तर ते डेफिनेटली बेटर इव्हॉल्व होतात. आणि अगेन इथं बसणाऱ्यांना प्रत्येकांना मी हेच सांगेन, आपल्याला प्रत्येकदा एक मनात भीती असते की मी ह्याला जास्त शिकवलं तर काय होईल, ह्यो त्याचाच बिझनेस टाकेल, एक्सच होईल. पण देखो तसं पण तुम्ही त्याला नाही ट्रेन केला तर तुमचा तो बिझनेस वाढणारच नाही आहे. त्यामुळे तुम्ही पण नाही वाढणार आहे आणि तो पण नाही वाढणार आहे. त्याच्यापेक्षा ॲटलिस्ट मी हे सजेस्ट करतोय ती रिस्क घ्यावी, लोकांना शिकवावं, लोकांना इव्हॉल्व करावं. आणि ओनली पीपल कॅन बिल्ड कंपनी, इंडिव्हिज्युअल कॅनॉट बिल्ड कंपनीज. वी नीड टू हॅव अ टीम. पीपल कॅन ओनली बिल्ड दी कंपनी. हे बिल्ड करताना यू हॅड अ कन्सेप्ट विच वी ॲक्च्युली मेट यू अँड देन यू हॅड अ कन्सेप्ट ऑफ ओनरलेस शॉप्स. प्रॉब्ली वी वर ॲक्च्युली थिंकिंग की आम्ही हे सगळं साम्राज्य तुम्ही स्टोअर्स ज्या रेटनी वाढवत होता की ती लोकं घेत होता आणि हे सगळं मॅनेज कसं करत होता. तो यू जस्ट शेअर दॅट ओनरलेस शॉप कन्सेप्ट. इफ यू कॅन जस्ट सो आय थिंक फ्रॉम द सेम स्टोरी, इफ यू कॅनॉट बी रिप्लेस्ड यू कॅनॉट ग्रो. 2010 वगैरेची गोष्ट होती. वी वर रनिंग 1 स्टोर. आय स्टार्टेड इन 2003. 2003 to 2007 वॉज अ रफ पॅच. 2007 to 10 आता एवढं काळ आलं की आपलं एक दुकान तरी खूप चांगलं चालतं. सो आता आपण 2रं, 3रं, 4थं हे दुकान बनवू शकतो. 2008 ते 10चा पिरियड असा आहे, 15-17 वर्षा अगोदर. देखो टुडे थिंग्स हॅव स्टार्टेड इव्हॉल्विंग. त्यावेळी कॉन्सेप्ट असा होता की धंदा चालवायचा म्हटला तर हे मालकानीच चालवायचा आणि मालकानीच गल्ल्यावर बसायला पाहिजे. मालक गल्ल्यावर नाही बसला तर परत आपण जसं म्हणतो की मगाशी भरत साहेबांनी सांगितलं की कन्सल्टंटला लांब ठेवायचं, तसं मी एक 10 लोकांना कन्सल्टन्सी केली की 10 पैकी 9 जणांनी सांगितलं की नाही तसं नाही करायचं, मालकानीच गल्ल्यावर बसायचं. एखादाच होता की त्यांनी म्हटलं की नाही असं होऊ शकतं. सो 17-18 वर्षा अगोदर ही संकल्पना आज सगळ्यांना वाटतं की ओके आहे, पण 17-18 वर्षा अगोदर दुकानं टाकायची आणि ती लोकांनी चालवायची हे डायजेस्टेबल नव्हतं. अगदी आमच्या घरात पण डायजेस्टेबल नव्हतं. ते पण म्हणायचे कशाला पाहिजे, आपलं गप एक चाललंय चालो, झेपते तेवढंच करायचं. ते आपण म्हणतात ना जित्ती चादरे उत्ताही फेलणे का. बट मे बी कुठं ना कुठं तरी आय वेंट अहेड दिस.
What made me think that? I will tell you that reason. हे धक्के वगैरे जरा खाल्ल्यामुळे मगाशी दीपक सरांनी सांगत होते पर डे वगैरे बापू कसे हिशोब ठेवत होते. तर ज्यावेळी आपण ठोकर खातो किंवा आपल्याला धक्के लागतात ना, ही इव्हॅल्युएशन ऑटोमॅटिक येते. त्यामुळे 2006-07ला ज्यावेळी माझी सेकंड इनिंगची सुरुवात झालेली, मग मी रोज येऊन रात्री किती पैसे मिळवले हे काढायचो. 2008-10 येता येता मला हे कळायला लागलं की आपण एक साधारणपणे आता 5-1 हजार रुपये रोजचे कमवायला लागलोय. आता काय होईल, 5,000 रुपये काय होतील, एकच दुकान वाढून वाढून काय 5-7 होतील, 10 होतील. सो तिथं एक विचार आला की आपण अजून एक दुकान टाकू. हे जे चाललेलं दुकान आहे त्याच्यावर त्याला पार्टनर म्हणून घेऊ किंवा त्याला प्रॉफिट शेअरिंगवर घेऊ आणि त्याला 2,000 रुपये देऊ आणि आपण अजून एक दुकान काढू आणि तिथनं परत 5 कमवू. सो 5-10 झाले, 10 पैकी 2 द्यायला लागले, तरी शिल्लक किती राहिले, 8 तरी शिल्लक राहिले. कॉन्सेप्ट इथून चालू झालेला. ते प्रॉफिट शेअरिंग हा जो कॉन्सेप्ट आला, हा प्रॉफिट शेअरिंग कॉन्सेप्ट इथून चालू झालेला. मग ते एकाचे 2 झाले, दोघांचे 3 झाले, 3चे 4 झाले, 4चे 5 झाले, SOPs बिल्ड झाले आणि आय थिंक आज तसे 450हून अधिक स्टोर्स आम्ही तसे चालवतो. तर कुठलीही जो एखादा विचार असतो तो अगेन छोट्याशा ह्याच्यातूनच येतो आणि मग तुम्ही त्याला कसं स्केल करू शकता, दिस इज अगेन द ॲबिलिटी देन यू नीड टू इव्हॉल्व त्याच्यामध्ये. सो आय थिंक ओनरलेस कॉन्सेप्ट, म्हणजे मला ग्रो व्हायचं होतं, त्याच्यातनं ही ओनरलेस स्टोअरची संकल्पना निर्माण झाली. म्हणजे ते माइलस्टोन्स वेंट ऑन बिल्डिंग बेस्ड ऑन यू गॉट अन ऑपॉर्च्युनिटी अँड बिल्ड अ माइलस्टोन. यू गॉट अन ऑपॉर्च्युनिटी, यू बिल्ड अ माइलस्टोन. दॅट्स वंडरफुल, वंडरफुल. आज सर समजा तुम्हाला असं आपण कल्पना केली की तुम्हाला नवीन सुरुवात करायची, तर अशा कोणत्या कोर व्हॅल्यूज नक्की तुम्ही जपाल आणि ज्यामुळे तुम्ही वेगाने वाढून ओळख निर्माण करू शकाल? असं कुठली कोर व्हॅल्यू तुम्हाला खूप इम्पॉर्टन्स वाटते? सो पहिला तर प्रश्न रिपीट करतो मी की परत मला एक नवीन सुरुवात करायच्या, तर व्हॉट 2 थिंग्स ऑर 2-3 थिंग्स आय विल प्रिफर दी मोस्ट. थोडंसं मी ह्याच्या अगोदर एक 10 वर्ष मागं घेऊन जातो. हा जो कॉन्सेप्ट होता की इफ यू कॅनॉट बी रिप्लेस्ड यू कॅनॉट ग्रो. मग आता रिप्लेस करायचंय कोणाला, तर रिप्लेस करायचंय मला स्वतःला. तर त्या समोरच्या व्यक्तीला काय बनवायचं आहे हे कम्युनिकेट करणं खूपच डिफिकल्ट जात होतं. सो साधारणपणे 2015च्या टाईममध्ये आम्ही इंटरनली आमचे SS कोर व्हॅल्यूज म्हणून कोर व्हॅल्यूज इनोव्हेट केलेले. 2015मध्ये आम्ही 8 कोर व्हॅल्यूज इनोव्हेट केले आणि मी लोकांना हे म्हणायचो की हे कोर व्हॅल्यूज म्हणजे सिद्धार्थ शाह, की जे काही मी 10 वर्षात सक्सेस केलेलं आहे ते मी हा कोर व्हॅल्यू पकडूनच केलेले आहेत. त्याच्यातल्या 2 निवडायच्या म्हटल्या तर त्यातली एक कोर व्हॅल्यू आहे स्पीड. लर्न फास्ट, ॲक्ट फास्ट. जसं मी मगाशी सांगितलं की एक अजून एक मी गोष्ट सांगेन की आम्ही लवकरच आमचा IPO पण आणतोय. सो आम्ही DRHP ऑलरेडी फाईल झालेली आहे आमची, डिसेंबरमध्ये DRHP फाईल झालेली आहे आणि DRHP मध्ये आम्हाला सगळ्या काही गोष्टी कंपॅरिझन द्यायला लागतं. कॉम्पिटिशन बरोबर कंपॅरिझन, तुमचं रँकिंग काय आहे, मार्केट शेअर काय आहेत. सो त्याच्यासाठी एजन्सीज अपॉइंट करायला लागतात. तर त्या एजन्सीनं हे सर्टिफाय केलंय की लास्ट 10 years अँड लास्ट 5 years वी आर दी फास्टेस्ट ग्रोईंग मोबाईल रिटेल चेन इन द कंपनी. आमचं साधारणपणे 10 वर्षाचं जर कंपाऊंडिंग ग्रोथ जे म्हणतो आपण ते साधारणपणे 48% आसपास आहे आणि 5 वर्षामध्ये आलो तर ते 42% आसपास आहे.
आणि 40-50% जर तुमची कंपाऊंडिंग ग्रोथ असली तर व्हॉट वंडर्स इट कॅन डू टू युअर नंबर. ते 25x 8-9 वर्षात कसं होऊ शकतं. सो दिस इज वन ऑफ दी क्लासिक केस स्टडी. सो स्पीड हे आम्ही जे म्हणतो की SS, जसं TLC फॅमिली आहे तशी एक SS फॅमिली पण आहे. SS फॅमिलीच्या मॅक्सिमम लोकांमध्ये म्हणजे कुठून स्पीड भरलंय की आम्ही कायम म्हणतो स्पीड हे पाहिजे. विदाऊट स्पीड हे ऑर्गनायझेशन चालू नाही शकत. ठीक आहे, स्पीडचे आपले काही डिसएडव्हान्टेज पण असतात, कारण मी प्रत्येक वेळी सांगतो स्पीडनं गाडी चालवणं म्हणजे फरारी चालवा लागला, ॲक्सिडेंट झाला तर तुकडे उडकणं पण मुश्किल होईल. सो अगेन स्पीड विथ डिसिप्लिन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो स्पीड वुड बी वन, अँड सेकंड वुड बी ऑनेस्टी. So again, one of our core value is honesty and transparency. Whatever we have built in our organization, everything is very very transparent. एखाद्या एम्प्लॉईला प्रमोशन कसं मिळवायचं असलं तर त्याचं प्रोसेस ट्रान्सपरंट आहे. एखाद्या आमचे जे प्रॉफिट शेअरिंगवर आमच्याबरोबर पार्टनर्स आहेत त्यांना डेली किती पैसे मिळतात ह्याची ट्रान्सपरन्सी आहे. कंपनी किती पैसे मिळवते, तुम्ही किती पैसे मिळवते, हे अगदी ट्रान्सपरंट आहे. म्हणजे आपण नॉर्मली सवय काय असते, हे आपलं काय मिळते ते सांगायचं नाही, त्याला काय आहे ते तेवढं सांग. बट ट्रान्सपरन्सी असलं तर लॉंग टर्म लॉंगिटिव्हिटी कायम जास्त येते. त्याचा वन ऑफ दी फायदा आम्हाला हे झाला आहे की आम्हाला वाटतंय की लास्ट 3-4-5 वर्षात आम्ही खूप जास्त ग्रो झालं आहे. बट कुठं ना कुठं तर प्रत्येक ग्रोथच्या मागे एक फाउंडेशन असतं. तर फाउंडेशन आमच्याकडं आज कुठल्याही क्षणी वी हॅव अ व्हेरी युनिक मॉड्यूल. वी हॅव अ इन्व्हाइट मॉड्यूल. अगेन आपल्या ॲपमध्ये इंडियामध्ये इट्स अ युनिक स्टोरी. सो नोबडी कॅन अप्लाय अँड बिकम आवर पार्टनर. म्हणजे विथ आवर स्टोअर पार्टनर शेअरिंग जे आम्ही करतो, नोबडी कॅन बिकम. सो ही हॅज टू अप्लाय. जसं एखाद्या एम्प्लॉईचा इंटरव्ह्यू घेतला जातो तसा त्याच्यावर इंटरव्ह्यू घेतला जातो. तो आमचे कोर व्हॅल्यूज पुढं घेऊन जाऊ शकेल का नाही ह्याच्यावर बघितलं जातं. आणि आमचे त्याचे काही तथ्य आहेत की आमचा पार्टनर कसा असावा. सो आमचा पार्टनर गरीब असावा, त्याच्याकडे खूप जास्त पैसे नसावेत, त्याचा कोर बिझनेस किंवा त्याचं घर हे आमच्या बिझनेसवरच चालावा, त्याचे 2-4 पेट्रोल पंप नसावेत. आमचे काही कोर त्याचे थॉट्स आहेत. लोकांचं उलटं असतं की जास्त पैसेवाल्याला पार्टनर करून घ्या, सो त्याचं एज काय असावं आणि सहसा तो आमच्या इंडस्ट्रीमधनं नसावा. हे असे आमचे काही युनिक थॉट आहेत. सो आम्ही हे जे काय 450 स्टोअर्स पण बनवलेत हे नवीन लोकांना घेऊन त्यांच्याबरोबर बनवलेले आहेत. आणि ही लोकं आमच्याबरोबर जुडलेली का आहेत, कारण जो मागचा 20 वर्षाचा 22 वर्षाचा 23 वर्षाचा आमचा प्रवास होता त्याच्यामध्ये खूप चांगले व्यवहार केलेत. कधी कोणालाही फसवलेलं नाही आहे, ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे. आणि जसं की मगाशी भरत सर पण सांगत होते बापूंबद्दल, मला बऱ्याचशा गोष्टी रिलेट होत होत्या. कारण त्यांचा आदर्श, मी तर ते खूप लहान होतो, माझ्या वडिलांना असायचा. माझं ज्यावेळी पहिलं दुकानाचं उद्घाटन करायचं होतं तर कोणा हस्ते करायचं, तर त्यांनी म्हटलं ते बापू जाधवांचं बोलवायचं. कारण हे जे काय ते सांगत होते ना ते माझ्या वडिलांना त्यावेळी 17, 18, 20 वर्षा अगोदर माहीत होतं. सो आमचे पहिल्या स्टोअरचे उद्घाटनाचे फोटो पण आहेत ना, मी जस्ट बघत होतो त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये बापू आहेत आपले फित घेऊन कापताना. सो कुठं ना कुठं तर परत तुम्ही कुठल्या लोकांना तुमचे गुरु मानता किंवा तुम्ही कोणाला फॉलो करता हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. देर आर ऑलवेज शॉर्टकट्स इन लाईफ, बट शॉर्टकट तुम्हाला सक्सेस फास्ट देतं बट लॉंगिटिव्हिटी देत नाही. सो इफ यू वॉन्ट टू बिल्ड अ लॉंग रन बिझनेस ज्याच्यामध्ये डेकेड्स आणि जनरेशन्स चालायला पाहिजेत, सो ट्रस्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि ऑनेस्टी खूपच इम्पॉर्टंट आहे. सो जे काय आपण बिल्ड करतो मला वाटतं स्पीड तर पाहिजेच पाहिजे, बट त्याच्याबरोबर कुठं ना कुठं तरी ऑनेस्टी असणं खूप गरजेचं आहे. With this foundation which you have built, I'll just ask Pratik, can we play your profile where it is all few minutes profile
which will actually give the more insights and hidden story about it. सपना भारत की सबसे बड़ी रिटेल कंपनी बनाने का, एक सपना जो 2000 करोड़ के ऊपर टर्नओवर करने का, एक सपना अपने शहर को बड़ा करने का, एक सपना हजारों लोगों को रोजगार देना और उनका सपना पूरा करने का। ये सारे सपने देखे थे 20 साल की उम्र में, वो भी कोल्हापुर जैसे एक छोटे शहर से। लोगों ने कहा छोटे शहर में देखे हुए सपने कभी पूरे नहीं होते, लेकिन एक शख्स ने ये सपना देखा और अपनी कड़ी मेहनत से उन सपनों को साकार किया। उस शख्स का नाम है सिद्धार्थ शाह। किसे पता था कि पॉकेट मनी के लिए शुरू किया हुआ एसएस रिटेल का सफर आज भारत की चौथी नंबर की मोबाइल रिटेल चेन बन जाएगी। 2003 में पहले दुकान से शुरू किया गया सफर देखते ही देखते 2016 तक उनके शुरुआती के कड़ी मेहनत से 50 दुकान तक पहुंचा। ओनली डू द वर्क यू लव इस सोच के साथ 100 दुकान चालू हो गए और देखते ही देखते 2023 में 1000 करोड़ टर्नओवर का सपना पूरा हुआ। इस सफर में उनको बहुत सारे कठिनाइयों का सामना करना पड़ा और वो हमेशा एक चीज बोलते हैं, एवरी प्रॉब्लम हैज अ सॉल्यूशन, नीड टू फोकस ऑन सॉल्यूशन एंड नॉट द प्रॉब्लम। फिर आया 2024 साल। इसी साल एसएस रिटेल को वर्ल्ड इंटरनेशनल मैगजीन फोर्ब्स ने लोकल टू रीजनल पावर हाउस का खिताब दिया और उसी साल बिजनेस वर्ल्ड ने सिद्धार्थ शाह को बेस्ट 40 अंडर 40 ऑफ इंडियन रिटेल इंडस्ट्री से नवाजा। और इसके साथ एसएस रिटेल को इकोनॉमिक टाइम्स ने एक्स्ट्रा ऑर्डिनरी बिजनेस ग्रोथ के लिए ब्रांड डिस्ट्रप्शन ने सम्मानित किया। फिर आया एक महत्वपूर्ण साल 2025। एसएस रिटेल साल 2025 ये सिर्फ एक नया साल नहीं था, यह एसएस रिटेल के लिए नई उड़ान, नया आत्मविश्वास और नए सपनों की शुरुआत थी। साल की शुरुआत होते ही हमने एसएस हाउस की स्थापना की, जो कि 35,000 स्क्वायर फुट में फैला हुआ अनोखा कॉर्पोरेट ऑफिस है और उसके साथ हमने अपनी सीमाओं को बढ़ाया। महाराष्ट्र से आगे निकलकर गोवा, कर्नाटक और मध्य प्रदेश तक अपनी मजबूत उपस्थिति दर्ज की। इसके साथ आज हमारे 4 स्टेट में 450 से भी अधिक दुकानें हैं। ये सिर्फ एसएस रिटेल का विस्तार नहीं, बल्कि हमारे 23 साल से ग्राहकों का विश्वास का विस्तार था। 2025 में हमें बहुत सारे पुरस्कारों से सम्मानित किया गया और इसी दौरान अनगिनत देश विदेश से मोबाइल ब्रांड के बड़े बड़े बिजनेस हेड्स एसएस हाउस को विजिट किया और हमारे काम को सराहा। साल खत्म होते ही हमें मिला इस साल का सबसे गर्व का पल। 28 दिसंबर 2025 में एसएस रिटेल ने मेन बोर्ड आईपीओ के लिए डीआरएचपी फाइल किया और हमें गर्व होता है कि मोबाइल रिटेल के जगत में मेन बोर्ड पे आईपीओ लाने वाली भारत की पहली कंपनी बनने वाली है। 2003 में लगाया हुआ बीज आज बड़े वृक्ष में रूपांतर होके 2500 करोड़ टर्नओवर हासिल करके 5000 लोगों के सपनों को उड़ान दिया है। ये सफलता हमारे मेहनत की, समर्पण की और 60 लाख से अधिक ग्राहक के विश्वास और प्रेम की है, जिन्होंने हमें हर त्योहार, हर ऑफर में अपार समर्थन दिया। हमने प्रयास किया बेहतरीन सेवा देने का और इसके बदले में मिला ग्राहकों का बेइंतहा प्यार और भरोसा। 2026 में एसएस रिटेल 2.0 के तहत और भी बेहतरीन से बेहतरीन एक्सपीरियंस और सर्विस देने के लिए हम तैयार हैं। हाँ, हम गर्व से कहते हैं, हम तैयार हैं। एसएस रिटेल, अनबॉक्सिंग हैप्पीनेस। It's a wow effect when I see this profile. I've seen it. But in that आम्ही बरंच बघत होतो की 2 लिव्हरवर तुम्ही इतकं फोकस केला. एक की यू वेंट ऑन स्केलिंग, यू हॅड अ स्ट्रॅटेजी इन प्लेस.
and further you had your HR practices also put in place, empowering your people. तर knowing about a bit of our family, do you play chess? मूव्स तुमचे असे होत जातात की चेस खेळल्याशिवाय मला नाही वाटत की मूव्स इकडे तिकडे. तर तुम्ही चेस खेळता का? ठीक आहे. सो पहिली गोष्ट तर मी चेसमध्ये खूप खराब आहे, बट माझ्या फॅमिलीमध्ये चेसची एक पार्श्वभूमी राहिलेली आहे. सो माझी मोठी बहीण पल्लविशा वॉज अ इंटरनॅशनल चेस प्लेयर अँड शी हॅज रिप्रेझेंट इंडिया इन ऑलिम्पियाड फॉर 3 times. She was the Asian under-19 champion and international master म्हणून अलाइन केलेलं. सो आपण काय म्हणतो 1999ला ती अराउंड 1998-99 मध्ये. सो त्यावेळी ती इंडियाची 2nd किंवा 3rd इंटरनॅशनल मास्टर झालेली. कारण त्यावेळी इंटरनॅशनल मास्टरच कोण नव्हतं. ग्रँड मास्टर हे त्याच्या पुढची स्टोरी होती. इंटरनॅशनल मास्टरच त्यावेळी इंडियामध्ये 1 किंवा 2च होत्या. सो नॉट दॅट ग्रेट, बट ते अगेन कुठं ना कुठं तरी बघता बघता काहीतरी म्हणतो ना, ते घरात जे वातावरण असतं ते आपण पकडतो. सो मी काय तिच्याबरोबर खेळलो की कायम हारायचो, तर ते हारायला थोडा मला आवडायचं नाही. मग मी म्हटलं याच्यापेक्षा लांबच राहू, आपण त्या भानगडीतच पडायला नको. सो त्याच्यानंतर मी परत त्याचा चेसचा कधी नाद केला नाही. ते शिकता शिकता प्रोबेबली मी स्केलअप करत गेलात तर प्लॅन ए प्लॅन बी असे काही व्हायचे तुमचे? कारण की पहिले जे धक्के ते धक्के मोठे मोठे होते, त्याच्यानंतर जसं तुम्ही स्केलअप केलं तर त्याचे धक्के अजून मोठे होणार होते. डिड यू हॅव प्लॅन बी रेडी फॉर स्टेजेस? देखो, वी नेवर हॅड अ प्लॅन ए प्लॅन बी स्ट्रॅटेजी. But life मध्ये whenever I have evolved in my life, we always had a short-term goal. When I had 2-3 stores, I always used to only think of how I can define 10 stores. मग त्या 10 stores कसे करायचे त्याच्यातनं ही ओनरलेस संकल्पना आली. 10 दुकानातून मग एक ती चटक लागली, काय पण करायचंय, 50 दुकानं करायची. आता ते 50 दुकानं करण्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात, मग ते माझं असं व्हायचं की ते नाही झालं तोपर्यंत सतत त्याच्यावरच विचार करत राहायचं. देर वर लॉट ऑफ टेक्नॉलॉजिकल कन्सर्न्स दॅट टाइम. सो विथ टाइम वी इव्हॉल्ड इन टेक्नॉलॉजी. मग पुढं 100 दुकानं करायचेत, 500 कोटी करायचेत, 1000 कोटी करायचेत, असे ना ते एक सतत स्वप्न येत गेलीत. मला ती एक थोडी सवय आहे, स्वप्न बघितलं मी एक कायम आमच्या टीमला एक गोष्ट समजत असतो की मी प्रत्येकाला विचारतो की तुम्हाला तुमचं घर बनवायचंय काय? तर प्रत्येकजण होय म्हणतं. चला आपण इथंच आपण टेस्ट घेऊया की आपल्याला आपलं घर बनवायचं. तर मी कायम एक म्हणतो की घर कितींदा बनवायला लागणार? आपण ऑडियन्समधनं चेक करूया, कितींदा घर बनवायला लागतं? एकदा, अजून 2. ठीक आहे. मी लास्ट 10-12 वर्षापासून एकच आमच्या टीमला समजवायला लागतं की घर एकदा बनवायला लागत नाही, घर 3दा बनवायला लागतं. पहिलं घर स्वप्नात बनायला लागतं की मला 3 BHKचं फ्लॅट बनायचं आहे, माझी बाल्कनी अशी पाहिजे, मी आपलं तिथं बायकोबरोबर बसणार, चहा पिणार, गार वारा यायला पाहिजे, हे पहिलं. दुसरं, त्याला कागदावर आणायला लागतं. जर घर कागदावर आलं नाही, त्याचं ड्रॉइंग नाही काढलं तर घर कधीच बनवू नाही शकत. आणि मग तिसरं, ऍक्च्युअल त्याला ऍक्शन. या तिन्हीमध्ये एकही स्टेप जर आपण स्किप केली तर कधीच घर बनवू शकत नाही. बिझनेस आणि घर हे खूप सिमिलर आहे. आपण प्रत्येक जणांना मोठा व्यवसाय करायचा आहे, स्वप्न सगळ्यांना पडतात इथं की रात्री माझा 1 कोटीचा बिझनेस 10 झाला, 10चा 100 झालं, स्वप्न सगळ्यांना पडतात. वेअर डू वी मिस? सेकंड लेअर. किती लोकांनी त्या स्वप्नांना कागदावर उतरवलेत? खूप कमी लोक उतरवतात. वी हॅव अ व्हेरी क्लिअर प्रॅक्टिस. येस्टरडे आमच्या SS हाऊसच्या विजिटला भागवत सर पण आलेले. मी त्यांना प्रत्येक आमच्या लोकांचे केबिन दाखवायचो आणि त्या केबिनमध्ये
2 वर्षात पुढं काय गोल आहे त्या प्रत्येकाने त्याचे गोल्स लिहिलेले होते. जोपर्यंत तुम्ही स्वप्न बघत नाही आणि कागदावर उतरत नाही तोपर्यंत ती स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. सो बिझनेसमध्ये तो प्लॅन करणं खूप गरजेचं आहे. की मला अजून समजून चला की आमचे जसं ते AV मध्ये बघितलं तुम्ही SS रिटेल 2.0 त्याच्यात एक ओळ होती 23/3. 23/3चा अर्थ हे आहे की आम्हाला आज 2,500 कोटीचा रेव्हेन्यू पर्यंत पोचायला 23 वर्ष लागलेली आहेत. आता आम्ही ते एक्झॅक्ट पुढच्या 3 वर्षात रेप्लिका करणार आहे. सो आम्ही 2,500 वरून 5,000 कोटीच्या स्टोरीवर जाणार आहे. बट ते कसं जाणार? आमच्या इंटरनल 32 डिव्हिजन आहेत. त्या 32च्या 32 डिव्हिजननी ऑलरेडी मॅनेजमेंटला फर्स्ट कट ऑफ प्रेझेंटेशन दिलेलं आहे. सो सेकंड पार्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला कागदावर आणणे की मला काय प्रॉब्लेम्स येतील हे करण्यामध्ये हे लिहून काढणे खूप गरजेचं आहे. आणि मग त्या प्रॉब्लेमवर तुम्ही विचार करत बसा. 30, 40, 50 दिवस झाले की नाही की एक दिवस तुमच्या डोक्यात त्याचा विचार येतो. बट सतत त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. सो नॉर्मली ना आम्ही प्लॅन बी बिनबीच्या भानगडीतच पडलेलं नाही आहे. आम्ही शॉर्ट टर्म गोल ठेवतो कायम आणि त्या शॉर्ट टर्म गोलच्या मागं एवढं खोळ्यासारखं लागतो. मी एक खूप कायम आमच्यामध्ये एक डायलॉग आहे. गोल अनाऊन्स करतो वर्षाची सुरुवातीला गोल अनाऊन्स करतो आणि आमच्या टीमला कायम म्हणतो जब तक ये नहीं होगा तब तक ना मैं सोऊंगा ना मैं सोने दूंगा. आता ते पाठ झालंय आमच्या सगळ्या लोकांना. 10-12 वर्षापासून ऐकत यायला लागलेत. त्यामुळे त्यांना माहित आहे की हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे काय पाठ सोडत नाही आणि गपगुमान केलेलं बरं आणि प्रमोशन घेतलेलं बरं. नाहीतर आणि प्रमोशन तर मिळणार नाही आणि शिव्यानी खायला लागतात. इवन चेस हॅज इव्हॉल्व्ड दॅट वे ओनली की चेस जसे पूर्वी खेळत होते आता ते सुपरफास्ट मूव्स असतात ते. हा सो आपण म्हणू की आता टेस्ट न खेळता आपण 2020च खेळतो. अडॅप्टेड दॅट. सर तुम्ही लोकांना बोलला की आता तुम्ही घर बनवण्याचं स्वप्न दाखवता का किंवा तुम्ही परवा आम्ही आपल्या चर्चेमध्ये पण आलं की त्यांना घर हवं असतं गाडी हवी असते वगैरे ती त्यांची प्रेरणा होते. पण आता तुम्ही ह्या एवढ्या वर्षामध्ये तुमचा व्यवसाय एवढा मोठा वाढवलेला आहे. त्यामुळं जसं आमच्याही लोकांना खूप प्रश्न असतो की आपल्या सगळ्या बेसिक गरजा तर आपल्या लाईफमध्ये 5-6 वर्षामध्ये पूर्ण होऊन जातात. मग तिथून पुढं आपण व्यवसाय कशासाठी वाढवतो तर तुम्हाला नेमकं काय प्रेरणा देतं? समाजावर होणारा परिणाम, व्यवसायाचा विस्तार की संपत्ती निर्मिती काय ह्याच्यापेक्षाही वेगळं काही सोशल इम्पॅक्ट किंवा त्या कामावरतीच आपली असणारं प्रेम ह्यातलं नेमकं तुम्हाला काय प्रेरणा देतं किंवा ह्याच्यापेक्षा काही वेगळं तुम्हाला प्रेरणा देतं का? ज्या स्पीडनं आणि ज्या विस्तारानं तुम्ही वाढतात त्याचं प्रेरणा देणारं नेमकं कोणतं स्रोत आहे तुमचं? आय थिंक 2 पार्टमध्ये डिवाइड करेन मी याला की व्हॉट कीप्स मी मुव्हिंग असं म्हणेन मी याला की काही गोष्टींनी कारण डेफिनेटली एक तुम्ही काही करा तुम्ही किती केला तर एक अमाऊंट आहे. त्या अमाऊंट नंतर पुढं त्या पैशाची काही व्हॅल्यू नाही आहे. आपण कायम म्हणतो की वरती घेऊन जायची काय प्रोसेस नाही आहे. एक तर जसं मी मगाशी बोललं की आमच्याबरोबर जे आमच्या व्यवसायात स्टोर बाय स्टोर लेवलवर पार्टनर्स जॉईन झालेत त्यातले 90-95% लोक ही व्यापाऱ्यांची मुलं नाही आहेत. कोणतर जॉब करत होतं कोणतरी काहीतरी. आम्ही डिझाईनच असं केलंय मॉड्यूल की इन्व्हेस्टमेंट जे आम्ही समोरच्यांकडनं घेतो ती खूप छोटी घेतो. 5 ते 8 लाख रुपयाचीच इन्व्हेस्टमेंट घेतो. While in 90-95% of the amount required in business we invest. ह्याच्यामुळे काय होतं की जो मी म्हणतो की व्यापारी का बच्चाच व्यापारी बनना चाहिए हा कॉन्सेप्ट कुठं ना कुठं तरी आम्ही मोडीत काढलाय. ज्यावेळी त्यांच्या फॅमिली मेंबर्सला मी भेटतो आणि तो जो आनंद दिसतो की हा माझा मुलगा चांगला इव्हॉल्व झाला आहे त्याच्यानंतर ज्यावेळी तो त्याच्या लाईफमध्ये इव्हॉल्व होतो त्याच्या खालची लाईफ बेटर होते. जो आपण म्हणतो की एज्युकेशन किती पण म्हटलं तर स्टील 95% ऑफ द पीपल इन इंडिया आर नॉट एबल टू गिव्ह गुड एज्युकेशन टू देअर चिल्ड्रन. सो तो जो बेसिक असतो की एक चांगलं घर किंवा चांगले संस्कार आणि एज्युकेशन टू मुलं हे आम्ही बघायला लागलोय की
जे पण SS फॅमिलीमध्ये आहेत ते नॉर्मली फास्ट ग्रो होतात आणि ह्या बेसिक्स ते त्यांच्या घरी चांगले द्यायला लागलेत. सो कुठं ना कुठंतरी आम्ही म्हणतो की त्या सगळ्यांचे जे आशीर्वाद मिळतात ते कुठंतरी मोटिवेट करतं. दुसरी गोष्ट मी आमच्या टीमला पण कायम सांगत असतो, डू द वर्क दॅट यू लव्ह. एखादा व्यक्ती सेल्समध्ये आहे आणि त्याला सेल्स आवडत नाही आहे, तर मी त्याला कायम विचारतो तुला काय आवडते सांग, त्या डिव्हिजनमध्ये तुला टाकतो. जे तुला आवडत नाही उगाच मारून मटकून तुला सांगितलंय म्हणून ते करू नकोस. कारण जर आपल्याला ती वस्तू आवडत नसेल तर त्याच्यामध्ये आपण इव्हॉल्व होऊ शकत नाही. माझ्या केसमध्ये असं झालेलं की बिझनेस हा मला एवढा आवडायचा आणि तो मी करत गेलो आणि कुठं ना कुठं तरी नंतर असं म्हणायला अडचण नाही की ते एक ॲडिक्शन पण झालंय मला. सो माझी वाईफ पण इथं आहे. माझे पप्पा मम्मी डॉक्टर होते, सो त्यांनी त्यांचा वारसा चालवायला माझं लग्न केलं तेव्हा एका डॉक्टर मुलीशी करून दिलं की तू तर गेलास तर आता आमचा वारसा पण चालवायला कोणतरी पाहिजे. ती मला कायम म्हणायची की तुमच्या 2 बायका आहेत, पहिली SS, दुसरी मी आहे, का तर तुम्ही त्याच्यातच कंप्लीट गुंतलेला असता. आणि कुठं ना कुठं तर ते पॅशन माझं कायम बघायची. आणि 2013-14 मध्ये कुठं ना कुठं तर तिनंच डिसाईड केलं की आय विल मूव अवे फ्रॉम डॉक्टरशी अँड जॉईन SS फॅमिली. सो शी जॉईन्ड अस इन 2013-14 अँड नाव शी इज बिन अ co-founder in the company and she is leading marketing as well as retail. So तुमच्या कामाला प्रेम करणं हे खूप जरुरी आहे आणि मग ते ऑब्सेशन होऊन जातं. सो माझ्यासाठी आय एम ॲडिक्टेड. सुट्टी असली रविवारी किंवा मी नॉर्मली 4 रविवारातनं एकच रविवार सुट्टी घेतो, सो त्या दिवशी मला बोर व्हायला लागतं. म्हणजे त्या महिन्याभरातलं पहिल्यांदा एखादं जे आळस येतं ना ते त्या दिवशी येतं मला. सो आय थिंक द लव्ह फॉर द वर्क अँड समवेअर वेन यू आर इव्हॉल्विंग अँड वेन पीपलची लिव्हिंग बेटर होते, सो ते कुठंतरी 100% मोटिवेट करतं. सो आय थिंक दिस 2 फॅक्टर्स हॅव बीन माय मोटिवेटिंग थिंग इन द जर्नी. तो मोबाईल स्टोअर्स और मोबाईल शॉप्स यू नेम इट स्टोअर्स, तर आपण सगळे बघतो की छोट्या छोट्या एरियामध्ये सुद्धा यू सी लॉट ऑफ स्टोअर्स कमिंग अप, शॉप्स कमिंग अप. तर त्या ठिकाणी मोबाईल एवढंच हा सगळीकडे मिळतो, तोच मॉडेल 50 ठिकाणी मिळतो. तर तुमच्यात अशी काय युनिकनेस आहे विच इज अ डिफरन्शिएटिंग फॅक्टर वेअर वाय पीपल कम टू SS मोबाईल इवन इफ इट इज अवेलेबल इन नेक्स्ट 50 odd स्टोअर्स? ठीक आहे. सो let's reframe the question कि mobile is a very competitive business and how are we able to evolve this? Or what is the differentiating factor? And what is the differentiation? Because every business will have its own challenge. Somewhere margin will be a challenge, somewhere scale will be a challenge, somewhere technology will be a challenge. Identification of that is first very very important कि how I can scale on my business, ते identificate होणं गरजेचं आहे. I was into a business wherein I cannot define the product price. Product price is defined by the manufacturer. की हा 49,900 रुपीजचं प्रॉडक्ट आहे. मी नाही डिफाईन करू शकत होतो की मला 52,000ला विकायचं. नाही, त्यांनी 49,900 म्हटलं की 49,900लाच विकायचं आहे. सेकंड, इलेक्ट्रॉनिक रिटेल इज अ व्हेरी व्हेरी थिन मार्जिन बिझनेस. सो हाऊ डू वी इव्हॉल्व? सो खूप आधी मी याच्यावर विचार करायचो की आपल्याला ग्रो करायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करायला लागेल. वेगळं केल्याशिवाय आपण पुढं नाही वाढू शकत. सो काय वेगळं करायला लागेल? So last 8-10 years only, that time only I had thought ki efficiency is the only thing which can differentiate and which can give us a backward integration.
ठीक आहे, मी महाग 49,900च्या वरती तर विकू शकत नाही, पण तेवढ्यालाच विकून मी नफा जास्त कमवू शकतो काय? सो इन रिटेल देर इज अ कॉन्सेप्ट कॉल प्रोडक्टिव्हिटी, पर स्टोर प्रोडक्टिव्हिटी किंवा पर स्क्वेअर फीट प्रोडक्टिव्हिटी. सो साधारणपणे 8-10 वर्षापासून त्या गोष्टींवर ॲज अ कंपनी आम्ही काम करत आलोय. रिझल्ट्स काय आले हे आम्हाला पण आत्ताच 2 महिन्या अगोदर कळालेत, मी सांगीन पण ते रिझल्ट्स. सो टुडे ॲज अ कंपनी we deliver around 1,20,000 rupees of business per square feet. Now, is it good or not? So surprisingly, we came to know 3 months back only when we were filing our DRHP and we needed to take reports, कि we are the highest in the country. कुठल्याही रिटेल कंपनी, मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स रिटेल म्हणतच नाही आहे, कुठलीही रिटेलची कंपनी असून दे, वी आर दी हायेस्ट इन द कंट्री. अँड बाय व्हॉट मार्जिन? DMart delivers a per square feet, and this all data is available publicly in their investor presentation. DMart delivers a 40,000 revenue per square feet. Any name we take, काय आहे मोठं? Croma delivers 43,000, Reliance delivers 38,000. The highest, somebody the nearest, I think Lenskart delivers 46,000. Rest all are at 20-25,000. The nearest is Tanishq at 1,05,000. So we are the highest in the country. Now what edge this gives us? तुमचं per square feet business जास्त आहे. This has resulted into, we are the country's highest per square feet profit making company. We deliver a profit of 5,500 rupees per square feet. It is all mentioned in our DRHP. And again, we are almost 2x than any other retail company. Now, how has this came? This has all came with the concept called per store business. So at SS Retail, साधारणपणे we deliver a business of around 6.5 crore rupees pre-tax per store. Again, this is very, very high compared to our competitors. Now, how we have achieved it, त्याची मती मोठी लंबी गाथा आहे. But I think ह्याच्यातनं मेसेज मला हेच द्यायचं आहे की in any business, it is whether manufacturing or it is very difficult or a very bad thought to think कि I will earn money from my customer. The day the thought comes, your business will start coming down. Earning money from the customer should never be the idea. How I can earn money through my backward integration and through my efficiency is very important. With time we worked very hard on backward integration. So today आम्ही मधले layers skip केले. So today we buy 60-70% of the material directly from the manufacturers. Basically, so त्याच्यामध्ये मधले layers कमी झाले. So whatever we have earned, we are earning from our efficiency and not from our customer, and that is one of the reason we are growing so fast. आणि सतत आमचे ज्यावेळी अर्निंग्स वाढणार आहेत पुढे, अजून आम्ही हेच विचार करावा लागेल की परत रिइन्व्हेस्टमेंट कस्टमरवर कशी करता येईल. सो आमचे पुढचे 3 वर्ष आम्ही कसे कस्टमरवर रिइन्व्हेस्ट करू हे पण प्लॅन्स खूप क्लिअर आणि रेडी आहेत आमचे. सो आय थिंक हा मेसेज मला एक ओव्हरऑल द्यायचा होता, कारण लो मार्जिन बिझनेसमध्ये पण आम्ही एवढ्या स्पीडनी ग्रो होऊ शकायला लागलाय आणि विथ अ गुड प्रॉफिटेबिलिटी ऑल्सो. अगेन इन टर्म्स ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वी आर in the top 2 in the country for any retail. So it is very clear ki at a very thinner margin also you can be very, very, with efficiency you can deliver great numbers. One last question before we, lot of young entrepreneurs are there, even I am the youngest one. What message you would like to give it to the young? देखो, all young people, I normally say one only thing, संघर्ष केल्याशिवाय सक्सेस येऊ शकत नाही.
आपल्याकडं काय झालंय ते रील्स बघून बघून ना 30 सेकंदात सगळं स्किप करायचं ही हॅबिट डेव्हलप झाली आता आपल्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतंय 3 महिने 6 महिन्यात आपण बोर व्हायला लागलोय. आधी 3-6 महिने झाले की नाही ह्याच्यात मजा येईना, ह्याच्यात काही पैसेच मिळत नाहीत, ह्याच्यात मला किकच येत नाही. सो आपण देखो businesses will take its time to build. Patience is very, very important in business, and if you don't have patience, don't come into this. This is only you can build. We were seeing great story of Saroj where one generation, now the second generation is building the story. The first generation had the patience. That is why the second generation now can scale it to a really next extent. So business is something which will require patience. आणि मग ते कुठं ना कुठं तरी डोक्यात घ्यायला लागणार की वेदर सक्सेस होईल. अँड देन सेकंड इज हार्ड वर्क. मी कायम एक गोष्ट आमच्या टीमला सांगत असतो, अगेन मला ते रिकॉलमध्ये आली. आपल्याला एक म्हण आहे, कुछ पाना है तो क्या कुछ खोना पडेगा. मी कधीच तसं म्हणत नाही. मी काय म्हणतोय, भाई कुछ पाना है ना तो कुछ करना पडेगा, खोना कशाला पडेगा. आपल्याला लहानपणीपासून सवय काय आहे की कुछ पाना है म्हणजे काय, शाळेत किंवा कॉलेजमध्ये मला मार्क चांगले पाहिजेत. आपण काय करतोय, सकाळी जायचं देवाकडं, घंटी वाजवायची, देवा मी काय आमच्या टीमला म्हणते की कौन करेगा तुमको करना है, गणेशा नाही करेगा. आणि मग आपण म्हणतोय की आज मी तुला 2 नारळ जास्त चढवतो जरा, मला आज परीक्षेत चांगले मार्क पडून देत. देखो बिजनेस में अगर आपको कुछ पाना है तो आप ही को करना पड़ेगा और कोई नहीं आने वाला है. एवरीबडी हैज इट्स डिफरंट व्ह्यूज. आपण आजकाल देखो लगेच डिबेट्स मध्ये पडतो, वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. हे सगळं ठीक आहे, कधी ठीक आहे, पहिला काहीतरी अचीव करा मग बॅलन्स ठीक आहे. आय थिंक लास्ट 23 years बेसिकली इफ यू हैव ड्रीम, देखो सब नहीं हो सकता. आपण म्हणतो ना चिटबी मेरी पडबी मेरी, असं नाही होत. म्हणजे ग्रो व्हायचंय तर मग हे वेगळं, आणि मग नाही व्हायचं तर मग नाही, मला नाही. आपल्याला काहीतरी त्याग तर करायला लागेल. ऑलमोस्ट लास्ट 23 years आय हॅव बीन ट्रॅव्हलिंग फॉर 150 to 200 days a year. I don't work. There is a debate on 70 hours, but again, if you want to achieve, then you have to do it. Achieveच करायचं नसेल तर this all rules are not applicable. I have been working for almost 80-90 hours a week because I have my dreams. If you want to achieve your dream, you will have to कुछ पाना है तो कुछ करना पडेगा. So I think that is the only message I want to give. Then आपण असं नाही म्हणू शकत की मला रात्री पार्टी पण करायच्या, दर 2 आठवडे झाले की गोव्याला पण जायचंय, 3 महिने झाले की मला फॉरेन, असं नाही होऊ शकत. आणि मग माझा बिझनेस दर 2-3 वर्षाला डबल पण व्हायला पाहिजे, असं होऊच शकत नाही. देर इज नो रूल, असा कुठला रूलच नाही आहे. सो यू कॅन डिसाइड की दिस 10 years 5 years आय विल गिव्ह टुवर्ड्स बिझनेस, अँड देन नेक्स्ट 10 years आय विल बॅलन्स माय सेल्फ. ते होईल नाही होईल माहीत नाही पुढं, बिकॉज आय हॅव बीन कीपिंग ऑन टॉकिंग दिस टू माय टीम ऑल्सो, की मी पहिला म्हणायचो 40 झाले की बघ थंड होणार मी. आता मी स्टेटमेंट चेंज करून टाकतो लगेच, आता 40 नाही रे 45 नंतर मी हे होणार. बट ठीक आहे, दॅट इज डिबेटेबल. बट आय थिंक माय मेसेज फॉर एव्हरीबडी इज वन लाइनर, कुछ पाना है तो कुछ करना पडेगा. Thanks a lot. Thank you very much. QR code for few audience because they would be eager to have few questions. Questions आलं तर एक तर तो इलेक्ट्रॉनिक्स डिस्ट्रीब्युशन आणि या इंडस्ट्रीमध्ये प्रचंड स्पीडने इन्व्हेशन, अशा वेळी स्टॉक ॲब्सोल्यूट व्हायचं प्रमाण खूप असतं.
So how do you manage those stocks, or how do you foresee all those things? So देखो, India is always divided into tier of cities, tier 1, 2, 3. Whatever is outdated in tier 1 will still run as a advanced process for tier 2. Whatever is outdated in tier 1, tier 2 will still be fashioned in tier 3, 4, 5. So if you have a balance of tier 1, 2, 3, 4, 5, then it is never a challenge, because whatever is outdated in metros, आज पण ते आपल्यासाठी तर बेस्टच आहे. So we need to have a balance. So we are lucky enough कि our presence is there from a tier 1 to tier 5. So we are able to manage it. So we hardly have some dead stocks. सर ॲक्च्युली तुमच्या ग्रोईंग स्टोरीमध्ये आपण ऑलमोस्ट TLCच्या सगळ्या लिव्हर्स तुम्ही उत्तर दिलं. आमच्याकडून एक फायनान्सचा स्किप झाला होता. तर ह्या सगळ्या स्पीड ग्रोईंगमध्ये तुम्ही ह्या व्यवसायाला लागणारं जे भांडवल आहे ते कशा पद्धतीने उभा करता? देखो, हे थोडं ना ट्रिकी आहे. म्हणजे मी थोडं याला माझ्या जर्नीची स्टोरी समजेन. पहिले 2-5 दुकानांपुरतं फ्रेंड्स अँड फॅमिलीमधून पैसे इव्हॉल्व झाले. मग मला ज्यावेळी बिझनेस वाढवायचा होता, सो मग बँकांकडून पैसे घ्यायला लागले. बँकांकडून पैसे घ्यायचे असतील त्यावेळी मग तुम्हाला त्यांना मॉर्गेज द्यायला लागतंय. सो वन्स आय वॉन्टेड टू रेज मनी, आता मॉर्गेज द्यायचं काय? सो मग मॉर्गेज द्यायला त्यावेळी तर आमच्याकडे घरच होतं. सो अगेन हे मी 15 वर्षा अगोदरची गोष्ट सांगतो. घर गिरवी टाकायचं म्हटलं की अब्रूवर यायचं त्यावेळी, की आणि अजून पण असावं ते. म्हणजे मी 15 वर्षा अगोदरची कहाता सांगतो. मला अगदी माझ्या आई वडिलांना कन्व्हिन्स करता करता नाके 9 आलेलं. 9 महिने लागले मला. बरं, त्याच्यात काय पास्ट एक्सपिरियन्स चांगला नाही. एकदा डबरा घातला यांनी, मग त्यांना पण भीती वाटायची की तिथंपर्यंत ठीक होता, आता घरच घालवले हो. मग त्यांना तो कॉन्फिडन्स देता देता मला नाके 9 आलं. कसं बसं तर कन्व्हिन्स केलं. कुठल्याही पाहुण्याला फोन केलं की ते तर रिव्हर्स, असं करायला नसते. मग ते कसं बसं तर कन्व्हिन्स केलं. मी म्हणेन की माझं नशीब होतं की आईवडिलांनी त्याही माझ्यावर ट्रस्ट केलं. कारण त्यांच्यासाठी त्यांच्या जे काय 27 ते 30 वर्षाचं जे काय त्यांनी काम केलेलं आणि जे काय सेव्हिंग केलेलं, त्या दोघांच्या सेव्हिंगचं एकमेव ॲसेट आमचं घर होतं त्यावेळी. सो त्यांना ती फिअर खूप हाय होती. तिथनं मी ते झालं, क्लिअर झालं. बट तिथनं मला एक बोध आला की भाई अभी इसके आगे तो पैसे रेस करणे है तो डिफिकल्ट है. तिथनं पुढचं जे मी फंड रेस केले ते मी इन्व्हेस्टर्स कडनं साधारणपणे, देखो आज आपण हे बघतो काय शार्क टँक वगैरे, आता किती वर्ष झाली याला? 2-4 वर्ष झाली. आत्ता लोकांना कळायला लागलंय शार्क टँक. मी माझ्या आयुष्यात शार्क टँक 2015-16लाच खेळलेलो. आणि मग एक ग्रुप मला चांगला मिळाला. जास्त पण खेळायला लागला नाही मला. 2-3 लोकांमध्येच दुसऱ्यामध्येच नंबर लागला. सो देर इज अ व्हेरी वेल नोन फॅमिली कॉल फिरोदियास, जे फोर्स मोटर, इट इज इन टू द टॉप 50 कंपनीज ऑफ द कंट्री. सो त्यांच्या फॅमिली, इट इज बेस्ड इन पुणे अँड नगर. So that family invested in our company in 2017. 2017 च्या आसपास I raised somewhere around 25 crore rupees that time. आता देखो मिक्स प्रतिक्रिया आहे. मला I was feeling की 25 कोटी रुपये 2016-17ला रेस केले म्हणजे मी काहीतरी आता म्हणजे मोठं काय म्हणतात ते चांद तारेच तोडून आणले, किंवा मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं अचीवमेंट केलं. देर आर 2 पार्ट्स. मी एक कायम म्हणतोय, बॉरोईंग मनी फ्रॉम बँक इज हाय रिस्क बट लो कॉस्ट. तुम्ही बँकेतनं पैसे घ्या, कॉस्ट लो लागणार. 9%, 8%, 10% जे काय व्याज आहे तेच लागणार आहे. तुम्हाला प्रॉफिटचं काय शेअर द्यायचं नाही आहे. हा, बट त्याला मॉर्गेज आहे. गाडी चुकली तर काय होणार? घर गायब होणार. सो एक डर आहे. तुम्ही ज्यावेळी इन्व्हेस्टरकडनं पैसे घेता
ते तुम्हाला मॉर्गेज काय द्यायला लागत नाही. इट इज लाईक अ अनसिक्युअर्ड लोनच म्हणू त्याला. तुमचा व्यवसायाने चांगलं नाही केलं सो दॅट इज ग्रेट, काही प्रॉब्लेम नाही. बट ज्या पद्धतीनं आम्ही ग्रो झालोय त्या पद्धतीनं तो बिझनेस ग्रो झाला तर इट इज लाईक बॉरोईंग मनी at 35-40% interest. So today the investors that have invested in us are roughly going to get a return of 25-30x in 8 years. But that's great. Now what comfort did it give us? I will tell on that. 25 कोटी मला पूर्ण माझ्या सगळ्या काका मामा सगळ्यांची गोळा करून प्रॉपर्टी करून जर कर्ज काढायचं असतं तर पहिली गोष्ट मी काढूच शकलो नसतो. दुसरी गोष्ट जर चुकून काहीतरी काढलं पण असतं तर ती भीती एवढी असती ना, चुकलं तर काय होईल. गेटिंग इक्विटी फ्रॉम इन्व्हेस्टर्स विल ऑलवेज गिव्ह यू अ प्रिव्हिलेज टू टेक मोर रिस्क. सो कुठं ना कुठं तरी इन एसएस जर्नी the speed that has came, somewhere that capital plays a key role. Current that capital had came almost 8-10 years back. So again it is very tricky. If your company does well, it's very costly, but if your company doesn't do well, there is less risk. And किती पण म्हटलं तर ते तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये चेंज आणेल. कर्ज काढलेल्या पैशाने तुम्ही दबकतच काम करता आणि असा थोडा कॅश फ्लो आला की तुमचं थोडंसं काय म्हणतात ते, म्हणजे तुम्ही टेस्ट मॅच मधनं मग 20-20 कडे खेळायला चालू होत आहे. तुम्ही म्हणते काय होईल, आउटच होईल ना, काय 1-2 कोटी जातील आणि काय तरी 23 शिल्लक आहेत ना, आणि काय होईल आणि 1-2 कोटी जातील. हे ज्यावेळी तुम्ही स्वतः कर्ज काढताना ही फिलिंग येत नाही. सो इट इज व्हेरी ट्रिकी. घ्या म्हणणं पण चुकीचं आहे आणि नाही घ्या म्हणणं पण चुकीचं आहे. बट इफ यू आर कॉन्फिडंट की यू मे एबल टू ग्रो, you should take it. One of the reason why we are going public also is that only ki काही problem nahi na, we'll try to build a more, we want to grow more 5x 10x from here in next 8-10 years. So and kuto pan म्हटलं तर money is a lever that is required for business. Until you infuse money you cannot grow in life. So I think that's my stand on this. थँक्स अ लॉट. देर आर मेनी क्वेश्चन्स, म्हणजे खूप प्रश्न आलेत. एकच मी छोटा आणि इन शॉर्ट, पीपल और प्रोसेस, व्हॉट्स मोर इम्पॉर्टंट? देखो ऑलवेज प्रोसेस इंटरनली. when we come in our office also there are multiple boards ki business is a byproduct of process. So SOPs and process is very very important, and as a vision that we carry as a company is always that ki we need to run a process oriented company. The biggest debate when we decided to go public was this only, because when you go public you are not the owner of the company, then you are also working only there. So first that thought process needs to come ki there are two different roles. Then one, you are a shareholder of the company, that is your ownership role. But when you are managing it as a managing director or anything, whatever role you have, you are always answerable to the public. So I think processes can only build large companies. People can initially build a company, but if you don't have the ability of replacing people via technology, via processes, your growth will be always restricted. You cannot become big with people dependency or with nahi mi technology nakoch hai mala mi ghenarach nahi. It is not possible. You will be able to grow in your life. Thanks a lot. Yeah. Wonderful experience, great insights, and it was really overwhelming for us. Chalo, thank you. Thanks a lot. मी सरांना विनंती करतो की आमच्या एक प्रेमाचं प्रतीक म्हणून एक मोमेंटो सरांना